हो आहे 001 आहे ना हे. हा हे तुमचा तो पीसी दिसतो ना तुम्हाला. एक मिनिट. तो म्हणजे मेन पीसी आहे का तो? हो आणि हो, हे कनेक्ट करतो ना तो मेन पीसी दिसतो. हे मिनी मॅच केलात की तो हा पीसी दिसतो तुमचा. हा हा लक्षात आलं ना. हा ओके आता कनेक्ट करा, ओपन करा. 001 ओपन करू ना? हो तिथे सॉफ्टवेअर कनेक्ट होणार तिकडे. येस करा त्याला. इथे कनेक्ट होणार. तिथे बघा ते बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे बघा मॅडम. कुठलं? बिझनेस ERP हे बघा हे. हा हे आहे. डबल क्लिक करा आणि ओपन करा. हा केलं. कंटिन्यू करा. ओके ते गणेश प्रोडक्शनला एंटर मारा. इथे 1 हा टाका, 1 सॉरी 2 टाका 2. नुसतं ठेवू जाऊ? हो नंबर 2 टाका. हा एंटर मारा. पासवर्ड पण सेम टाका 2. पासवर्ड काय? 2 तसाच टाका सेम 2. बस एंटर मारा 2दा. हा ओके हे मेन विंडो येणार बघा. इथे बघा POS नावाचा ऑप्शन आहे. POS हा हा त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये यायचं बस. न्यू बटनला क्लिक करा. इथे बघा. न्यू समोर आहे बघा. न्यू किंवा एंटर मारा की न्यू बटन आहे बघा. हा हा बस काही इथे प्रोडक्ट सर्च करायचे फक्त. टाईप करा प्रोडक्ट. बारकोड स्कॅनर आहे तुमचा, चालतो की नाही चालत? काय ते? बारकोड स्कॅनर नाही पण तो बंद आहे. चालत नाही. सर्च कुठे मिळायचे? इथे हे का इथे आयटम हा करा सर्च. एंटर मारा किंवा टाईप करा एखादा प्रोडक्ट नाव. आता इथे थांबा तसं नाही सर्च करायचं इथे. ओके करा. कोणता प्रोडक्ट आहे तो? मालवणी खाजा प्लॅटफॉर्म मध्ये टाकलं. हा ते हे करा ना, बॅकस्पेस मारा, घालवा ते MK. डायरेक्ट मालवणी टाका ना, एकदम इझी येणार. हा ओके डाऊन एरो मारा, खालचा एरो मारा, एंटर. इथे क्वांटिटी टाकायचे. 1 पाहिजे 2 पाहिजे तेवढे. 1 पाहिजे तर 1च ठेवायचं. एंटर. ऍड झाला. ओके दुसरा घ्या. झाला तो ऍड झाला. बरोबर. असंच ना? हो बरोबर आहे मॅडम. इथे क्वांटिटी 2 असेल तर 2 करायचे फक्त आणि एंटर मारायचं एकदा. ओके हा एक ऑटोमॅटिक ऍड होत जाणार. 2 असेल तरच वाढवायचे तिथे. हा हा अजून दुसरा एखादा सर्च करून बघा कोणताही. काय ते चुकलं बघा ते स्पेलिंग. मग एक काम करा, मालवणी काय होतं ते आला. आलं आलं. ओके करा सिलेक्ट. त्याचे 2 टाका बघा. 2 कसे टाकणार? बरोबर एंटर मारायचा. ओके आता एकदा एस्केप करा. एस्केप बटन एकदा. ओके आता इथे बघा. इथे तुम्हाला सगळं दिसतंय बघा. तुम्ही काय काय ऍड केलात ते. मालवणी खाजा टाकला ते 1 क्वांटिटी. फरसाण टाकला ते 1 क्वांटिटी आणि हे मालवणी चिवडा टाकला 2 क्वांटिटी. ओके इथे टोटल बिल दिसतं बघा. 540 रुपये झाले त्यांचे. हा ओके आता सपोज एखादा नको असेल तुम्हाला ना, हा ह्याच्यातला आता सपोज कस्टमरने कॅन्सल केलं तर इथे माऊसने सिलेक्ट करायचा नको असलेला हा आणि कीबोर्ड वरून डिलीट बटन दाबा. हा चालेल. दाबा एकदा कीबोर्ड वरून डिलीट बटन दाबा बघा. तो बघा गेला निघून. हा ओके आणि दुसरा नवीन ऍड करण्यासाठी परत इथे क्लिक करायची बघा. इथे हा चालेल. इथे आता नवीन एक ऍड करा कोणता पण.
टाकते हा. हा बरोबर. ओके, असे ऍड करून झाले ना मॅडम की हा. खाली बघा सेव्ह बटन आहे बघा इथे उजवीकडे सेव्ह, त्याला क्लिक कर. हो सेव्ह बटन आहे बरोबर, आणि येस करा मग ते इथे येस करा येस, तर लगेच प्रिंट येईल बघा तिथे तुमची. हा आली आली. आले ना, आणि प्रिंट नको असेल तर नो म्हणायचं. हा हा. ओके बघ एकदम इझी आहे बघा, प्रोडक्ट ऍड करायचे फक्त सेव्ह करायचं. हा आली प्रिंट आली ना व्यवस्थित, हा. प्रिंट आली ना व्यवस्थित. होय होय आली आली. ओके बस एवढं सिंपल आहे ते, बाकी काय एंटर एंटर बाकी काय जास्त मारायची गरज नाही. शॉर्ट फॉर्म मध्ये नाही मिळणार तिथे. काय म्हणता मॅडम? आता मग हा नाही, शॉर्ट फॉर्म टाकत बसायची गरज नाही. पूर्ण नाव टाकायचं काय? हो, किंवा शॉर्ट मध्ये पाहिजे असेल तर मधलं नाव पाहिजे असेल ना तर स्टार दाबायचं बस, स्टार टाकायचं स्टार. हे स्टार असतं ना आपलं, एक मिनिट दाखवतो हे बघा, हे वालं स्टार कीबोर्डवर स्टार असतं बघा. एक मिनिट, कीबोर्ड चालत नाही तुमचा. हा हा. हे बघा, हे मी टाईप केलं, ह्याच्या पुढे मधला कोणताही शब्द टाकायचा. स्टार टाकून शब्द टाकायचा काय? हो कोणताही, म्हणजे मधलं अक्षर, आता मालवणी खाजा, मग स्टार टाकून खाजा टाकला की खाजाच येणार डायरेक्ट, किंवा डायरेक्ट जर तुम्ही मालवणी खाजा टाईप केला तर इझीच येणार. मधलं अक्षर वगैरे काय स्पेस बीस मारत बसायची काही गरज नाही. बघा सर्च टाईप करून बघा, प्रोडक्ट ऍड करून वगैरे बिल मारून बघा. हे आता नवीन सॉफ्टवेअर बसवलंय हो. एक एक अक्षर टाकायची गरज नाही, स्पेस वगैरे पूर्ण शब्दच टाका ना, 2-3 अक्षर टाकायची सुरुवातीची. एकदम आहे तशात पहिल्या शब्दाची सरळ सर्च करायची मॅडम, मग ऑटोमॅटिकच येणार बघा. हा ओके, बिल मारून बघा तुम्ही एकदा, काय असेल तर मला सांगा, विचारा अजून काय सांगायचं तुम्हाला. ते आज दिवसभर तुम्ही वापरलात ना, 5-6 बिल मारलात तुम्ही स्वतः, ते लक्षात येणार तुमच्या. वापरून बघा, मला सांगा काही नाही समजत असेल तर. ओके, हे बघा इथूनच तुम्ही ना मागचं बिल पण बघू शकता, इथे खाली बटन्स आहेत बघा. अगोदरचं बिल बघायचं असेल तर, किंवा इथून बाहेर आलात ना, हे बघा पुन्हा पीओएस ला आलात तर इथेच दिसणार तुम्हाला सगळी बिल. इथे काय डबल क्लिक करून तुम्ही काय चुकलं असेल हे करून तुम्ही पुन्हा अपडेट करू शकता बिल ते, किंवा पुन्हा प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण देऊ शकता त्याची. आणि नवीनला गेलात की न्यू बिल चालू होणार, ही विंडो ओपन करून ठेवायची फक्त पीओएस ची, इथे नवीन कस्टमरची बिल ऍड करत जाऊ शकता तुम्ही. हा, बाकी सगळे याच्यात प्रोडक्ट ऍड केलेलं आहे, चेक करा. बाकी सगळे तिकडचे प्रोडक्ट लिस्ट वगैरे सगळे ऍड केलेले आहेत तुमच्या इकडे, स्टॉक वगैरे काय असेल तर मला फोन करा, नाही समजलं तर. ओके मॅडम. हा.